हाय हॅलो नमस्कार. वृषाली सातपुते ब्लॉगिंगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. जसं की मी तुम्हाला पहिले एक बाईटमध्ये सांगितलं होतं की 18 फेब्रुवारीला मी वर्धापन दिनानिमित्त जाणार आहे ललित शिंदेंच्या घरी. तर आता मी तुम्हाला तिथं गेल्यानंतर सगळे भरपूर असे कलाकार येणार आहेत, सिंगर येणार आहेत. तर मी तुम्हाला नक्कीच तिथं गेल्यानंतर सगळ्यांना भेटवते आणि जिथं काय धमाल मस्ती मजाक किंवा काही गाणी नवीन नवीन होतील किंवा कोण डान्स करेल कोण ॲक्टिंग करेल काही सांगता येत नाही, ते तुम्हाला मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही माझ्यासोबत तसेच फॉलोमध्ये राहा, मी तुम्हाला दाखवेल. चला बाय, भेटू आता डायरेक्ट वर्धापन दिनानिमित्त आम्ही जिथं चाललोय तिथे. गणपती बाप्पा मोरया. झालं बाबा दर्शन, झालं. खूप वेळा आम्ही ट्राय केलं पण नाही, आज मिळालं. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चलो कट मारला टू व्हीलर वाल्याने. छान या धुतला असता पण वाचला. बुलंद आवाज आणि गायकीचा बादशाह रणजितराव खंडागळे पंडित यांच्या वतीनं आम्हा दोघा गुरु शिष्यांवरती पैशाचा वारसा सुरुवात. अरे इकडे काय चाललंय? जरा नाव प्रेमानंद हे क्या हुआ? नाही पण काय होगा तुम्हाला सांगतो मी. बच्चन आहे, बच्चन मार्केटचा, पण बच्चनचा बाप आहे त्यामुळं त्याला बी काय म्हणलं गुरु कशाला म्हणलं जातं. असं झालंय गुरु. माझ्या वस्ताला माहिती आहे हे असं आहे माझा गुरु ग बाय बाय गुरु आणि हिताचं झालंय सुरू ग बाई सुरू. मी बी त्यांचं झाले करू ग बाय बाय करू. आणि असं आहे रुद्राक्षाच्या माळीत सारं ब्रह्मांड ठेवून फिरत्यात भगव्या धुळीत. वासराची गाय कशी मी अन माझी लखाबा.
सावकारांनी या गाण्याचा खर्च केला नाही, मी गाण्यावर गाणं केलं म्हणून सांगायचंय. आल्या गेल्याच भल्या भल्याच कुणाचं घेणं देणं नाही, कसं मी आणि माझी कसं काय मन रमलं आली माझ्या दारी आणि तिला कशी ऐकू गेली चांगला अशी महामाया खरीदारी साया जया जाय म्हणून सांगायचं तिनं दिलेलं जया जाय कसं मी आणि माझी तुमच्यावर जायचं मला होय. गेल्या वर्षी काय गायला तुम्ही बरोबर का असं चालतं गेल्या वर्षी ह्याच्यापेक्षा कमी होता पण आता वाढला ह्या वर्षी असा ठिकाणा उठला ह्या गलीत मला वाटतं रेकॉर्ड करून टाका. या वर्षी खूप छान ट्रेंडिंगला चाललेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी झाली पाहिजे म्हणून सांगायचं की धाडला आंबानचा गावा फडकेचं हुकणे भगवा आणि तुमच्या कट्टर नेमावा राज मुजरा स्वीकारावा.
माय माऊली येणावा जशी उन्हामध्ये झाली माझी सावली शिष्य माझं गाणं म्हणजे डायरेक्ट येडामाईपर्यंत असतं. मी म्हणजे धान्यासाठी गात नाही, मी डायरेक्ट देवासाठी गातो. आणि म्हणून सांगायचंय मला, माझ्या भावना हे गाणं नाही, माझ्या भावना आहे काय, मला घावली येणार, मला पावली येणार, माय माऊली येणार, उन्हामध्ये झाली माझी सावली. जपली चंदना पण आमची वृषाली तिचं सुद्धा एक गाणं हिट केलंय मी, म्हणजे हिट गाणं मी गायलंय. मग चुड्यानं पाटील्या माझ्या येडूला घाला पाटल्या आज मला सांगायला खूप मोठा अभिमान आहे. हे पोरग माझ्याकडे ज्यावेळेस शिकायला आलो होतो त्यावेळेस त्याला मी हाकलून दिल त्या बरं समोर होतं. म्हणजे आज का सांगायचंय हे सांगितलं नसतं मी, पण आज त्याची कामयाबी तेवढी मोठी म्हणून मला सांगायला आनंद वाटतोय की हे पोरग हाकलून दिलं मी. हे पोरग असं आलं परत की नंतर जे आलं त्या खूप छान लेवलला मोठं नाव आहे. आणि नाथांच्या मध्ये एवढी भक्तिमय असं जागरूक काम केलेलं आहे पोरांनी. आणि माझा शिष्य आहे ह्याची मला खूप मोठी कॉलर टाईट आहे. तिथून निघालो आम्ही. एक उशीर झाला होता, 1-2 वाजल्या होत्या. ते येत असताना ज्याची आपण वर्षभर वाट बघत असतो, 19 फेब्रुवारी म्हणजेच आपल्या महाराजांची जयंतीनिमित्त आदल्याच दिवशी भरपूर असं तयारी चालू होती पुण्यामध्ये. येत असताना एक महाराजांची मूर्ती व त्याला 1 नंबर जरीचा फेटा बांधलेला होता. त्यानंतर आम्ही तिथून पुढे निघालो. पूर्ण भगव्या झेंड्यानी पोस्टर वगैरे लावून त्यांनी भरपूर अशी मावळ्यांची तयारी चालू होती. प्रत्येक स्पॉटवरती प्रत्येक मंडळाचं डेकोरेशन वगैरे झालेलं होतं. उद्याच्याला तर काही तर सांगता सोयीने एवढी प्रचंड प्रमाणात गर्दी होईल. शिवाजी महाराजांची जयंती उद्या मोठ्या उत्सवात पार पडेल. तसंच तुम्हाला एक सांगू इच्छिते की माझं एक महाराजांवरती एक गाणं येत आहे. सध्या इन्स्टाला खूप ट्रेंडिंगला गाणं आहे. राज मुजरा स्वीकारावा देडे एंटरप्राइजेस ह्या चॅनलला येत आहे. तर नक्की मित्रांनो ते गाणं बघा, नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की गाणं कसं झालं. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग ही खूप चांगला असेल. त्या गाण्याच्या शूटिंगमध्ये जे काही मी प्रॉपर्टी किंवा काय यूज करणार आहे महाराजांसाठी किंवा आम्ही कोणत्या लोकेशनला शूट करणार आहे हेही तुम्हाला नक्की सांगेल. आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आज जसं तुम्ही इंस्टाग्रामवरती मला बघताय, माझे व्हिडिओ लाईक करताय, शेअर करताय, तसेच यूट्यूबलाही मला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.